आई म्हणजे रक्ताचं नातं की स्पर्शातून, काळजीतून जन्म घेणारी भावना. नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत अग्नीर भाग 9. या भागात कायरा पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने जेवते. पहिल्यांदाच खेळते, हसते आणि नकळतपणे एका नात्याला आई असं नाव देते. पण हा निरागस विश्वास खरंच सुरक्षित आहे का? भुवनची शंका, मासाहेबांची चिंता आणि पत्रिकेतून मिळणारे दैवी संकेत, या सगळ्यांचा अग्नीच्या आयुष्याशी काय संबंध आहे? चला तर मग सुरू करूया आजचा भाग. मासाहेबांची परवानगी घेऊन नीराने कायराला भरवायला सुरुवात केली. ती चपातीची छोटी पुंगळी बनवून डाळमध्ये बुडवून कायराला खाऊ घालत होती. तिचे पाहून कायराने देखील तिच्या हाताने चपातीचा एक मोठा तुकडा तोडला. एवढा मोठा नाही बेटा, असा छोटासा घ्यायचा. नीरा चपातीचा एक छोटा तुकडा तोडून दाखवत म्हणाली. कायराने स्माईल करत परत चपातीचा छोटा तुकडा तोडला आणि नीरासारखी पुंगळी बनवण्याचा प्रयत्न करू लागली. जसे तिला तिच्या दोन्ही हातांनी त्या छोट्या तुकड्याची पुंगळी बनवायला जमू लागले, तसे तिच्या चेहऱ्यावरची स्माईल हळूहळू वाढत गेली आणि तिने तिच्या हाताने तो तुकडा डाळमध्ये बुडवून आपल्या तोंडात घातला. मासाहेब कौतुकाने त्या दोघींकडे बघत होत्या. अशीच तर असते आई, जी आपल्या मुलांना वळण लावते, सवय लावते, संस्कार देते, चांगले वाईट शिकवते. कायराने एवढ्या वर्षात आज पहिल्यांदा आपल्या हाताने तुकडा तोडून खाल्ला होता. त्याचा आनंद तर तिच्या चेहऱ्यावर होताच, पण तो आनंद भुवन, रोजी आणि मासाहेब यांच्या चेहऱ्यावर देखील होता. इतर वेळी तिला बिस्किट खायचे असले तरी कोणीतरी मदतीला लागत असे. आज मात्र नीराकडे बघत तिने स्वतःहून चपातीचा तुकडा तोडून तोंडात टाकला होता. जरी सर्व काही हळुवार प्रेमाने चालू होते, तरी भुवन मात्र सतर्क होऊन कायराच्या मागे उभा होता. त्याला नीरावर विश्वास नव्हता. त्याने नीरा आणि कायराचा एक फोटो गुपचूप काढून अग्नीला पाठवून दिला. सर्वांचे जेवण झाले. तसे बाकी सर्व मंडळी आपल्या आपल्या कामाला निघून गेली. मासाहेब देखील त्यांच्या खोलीत निघाल्या होत्या. रोजी कायराला मासाहेबांच्या खोलीत घेऊन येणार होती, तर कायरा मात्र नीरासोबत राहण्याचा हट्ट करत होती. तिने ओठ काढून रडायला सुरुवात करताच मासाहेबांनी तिला नीरासोबत जाण्याची परवानगी दिली. तसेच भुवनला देखील त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. भुवनप्रमाणेच मासाहेबांचा नीरावर अविश्वास होता असं नव्हतं, पण ती त्यांच्या परिचयाची नव्हती आणि त्यांचा त्यांच्या पोतीवर फार जीव होता. एका अनोळखी व्यक्तीसोबत कायराला पाठवण्यास त्यांचेही मन धजावत नव्हतं. आज घरी पाहुण्यांचा रातबा असल्याने ओंकारला अक्षर ओळख न शिकवता नीराने थोडे वेगळे शिकवायचे ठरवले. कायरासुद्धा सोबतीला असल्याने ती दोघांना घेऊन बाहेर गार्डनमध्ये झाडाच्या सावलीत घेऊन बसली. यावेळेस मात्र कायराने रोजीकडे न जाता नीराकडे हात लांबवले. नीराने सुद्धा समजून तिला आपल्या कडेवर घेतले आणि गार्डनमध्ये आली. गार्डनमध्ये मुलांना बसण्यासाठी लॉनवर एक मॅट अंथरली होती, जी नीराने नोकरांना सांगून बाजूला करायला लावली. तिने त्या लॉनवरच ओंकार आणि कायराला बसवले. गुड़िया को यहाँ मत बैठाओ, उसको एलर्जी हो सकती है.
कायराला लॉनवर बसवताना पाहून भुवन नीराला थोड्या कडक आवाजात म्हणाला, माती ही आपली जननी आहे. तिच्याने या छोट्या परीला काहीच होणार नाही. आणि मेडिकल सायन्स देखील सांगतं की लॉनवर चालणे, फिरणे, उठणे, बसणे, झोपणे हे आपल्या तब्येतीसाठी चांगले असते. त्याच्याने ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेस होऊन आपल्या बॉडीला आराम मिळतो. नीराने भुवनला शांतपणे सांगितलं. नीराने दिलेल्या या उत्तरावर त्याच्याकडे बोलायला काहीच उरले नाही, म्हणून त्याने मान हलवत तिला सहमती दिली. थोड्या वेळाने नीराने नोकरांना सांगून एक गोल मोठा टप मागवला आणि त्यात पाणी भरायला लावले. तिने पेपरचे मोठ्या आकाराचे तुकडे करत दोन्ही मुलांना दिले आणि त्यांना छोट्या छोट्या बोट बनवायला शिकवत होती. ओंकारला या सर्वांचा कंटाळा आला, पण कायरासाठी मात्र हे सर्व नवीन असल्याने ती मोठ्या उत्साहात तिला जमेल तसं करत होती. थोड्या वेळात ओंकार कंटाळून आरामासाठी आतमध्ये निघून गेला, पण कायराचा उत्साह मात्र आवरता आवरत नव्हता. तिने आपल्या हाताने 3-4 वाकड्या तिकड्या बोट बनवल्या आणि नीराने सांगितल्याप्रमाणे हळूच पाण्यात सोडल्या. आपली बोट पाण्यात तरंगताना पाहून कायरा आपल्या दोन्ही हाताने टाळ्या वाजवू लागली. काकासा, काकासा, बघा ना, माझी बोट कशी पाण्यात पुढे पुढे जाते आहे. कायराने भुवनला आपल्या हाताने इशारा करून आपल्याजवळ बोलवले आणि ती तोंडाने फुंकर मारून तिच्या बोटला पुढे ढकलत होती. भुवन तिच्याजवळ गुडघ्यांवर बसला. अरे वा, माझ्या गुडिया बेटाची बोट तर खरंच खूप पुढे पुढे जाते आहे, भुवन तिचे लाड करत म्हणाला. काकासा, तुम्हाला येते अशी बोट बनवता? कायरा त्याला चिडवायला लागली. नाही ना, आम्हाला कोणी शिकवलीच नाही, तर कशी येणार? भुवन नाटकी चेहरा करत म्हणाला. त्याला कायराच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पाहून मनापासून खुशी झाली होती. मनोमन हा आनंद तिच्या चेहऱ्यावर टिकून राहावा याकरता तो देवाला मागणे मागत होता. भुवनचे अजूनही नीरावर बारीक लक्ष होते. तिने कायराला काही नुकसान पोचवायला नको याकरता तो सतर्क होता. पण एवढा वेळ नीरावर लक्ष ठेवूनही तिच्या संपूर्ण हालचाली त्याला एकदम नॉर्मल वाटत होत्या. बस झालं आता, थोडा वेळ आराम करू आणि नंतर परत खेळू, नीराने असे म्हणताच कायरा नाराज झाली. तिला नीरासोबत अजून वेळ घालवायचा होता, पण नीराने परत खेळू असं प्रॉमिस केल्यावर मात्र रोजी कायराला आरामासाठी मासाहेबांच्या खोलीत घेऊन गेली. पण कायरा चुडबुड करत रोजीला तिथे काही स्वस्थ बसू देत नव्हती. तिच्या आवाजाने मासाहेबांचा देखील आराम होणार नाही, हा विचार करून रोजीने कायराला परत खोलीतून बाहेर आणले. बाहेर एकटीच रोजीला नीरा काहीतरी करत असताना दिसली. ती लगेच तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाली, तुम्ही प्लीज बेबीला झोपवण्यासाठी माझी थोडी मदत करू शकता का? हो, चालेल, पण मला या घरात कुठेही शिरण्याची परवानगी नाही आणि माझी खोली बंगल्याच्या शेजारी कॉर्नरमध्ये आहे. मग आपण या छोट्या परीराणीला कुठे झोपवायचे? त्या दोघी विचार करत असताना भुवन तिथे आला
आणि त्याने कायराला नीराच्या खोलीत येण्याची परवानगी दिली. पण तो देखील त्यांच्यासोबत तिथे उपस्थित राहणार होता. त्याच्या या निर्णयामागे नीराच्या खोलीची आतमधून थोडी छानबीन करता येईल हा त्याचा उद्देश होता. नीराने या गोष्टीला होकार भरताच तिघेही तिच्या खोलीकडे निघाले. तिथे गेल्यावर तिने कायराला कॉटवर छान गाणं म्हणत आपल्या कुशीत घेऊन झोपवले. थोड्या वेळात भुवनने तिची खोली त्याच्या नजरेने स्कॅन करून घेतली. कायरा झोपी गेल्यावर नीराला थोडे काम असल्याने ती त्या दोघांना तिच्याजवळ बसवून बंगल्यात वापस आली. याचा फायदा घेत भुवनने रोजीला काही कामाने बाहेर पाठवले आणि तो तिच्या खोलीत शोधाशोध करू लागला. बराच वेळ शोधाशोध नंतरही त्याला तिथे काही विशेष सापडले नाही. जे सापडले होते ते काही फोन नंबर आणि बँगलोरच्या एका मेंटल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचे नाव. 4 वाजता रामनाथ यांनी मासाहेबांना पत्रिका कक्षात बोलवले. मासाहेबांनी सोफ्यावर बसून रामनाथ पंडित यांना अग्नीची पत्रिका दिली. ती पत्रिका देवापुढे ठेवून पूजा करून त्यांच्या कुलदेवीचे स्मरण करत त्यांनी वाचायला घेतली. पत्रिका वाचून झाल्यावर त्यांनी मासाहेबांना विचारले, तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला सांगा. ही पत्रिका पाहता मी फक्त त्यावरच बोलेल. आम्हाला फक्त आमच्या अग्नीच्या आयुष्यात सुख केव्हा आणि कसे येणार हे जाणून घ्यायचे आहे. मासाहेबांनी एका प्रश्नातच सर्व विचारलेले प्रश्न पाहून पंडितसुद्धा गालात हसले. आम्हाला माता भुवनेश्वरीने या पत्रिकेबद्दल जे सांगितले ते आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही पत्रिका ज्या व्यक्तीची आहे त्याच्या रागावर नियंत्रण राहत नाही. अग्नीला जेवढ्या लवकर जल शांतता देऊ शकते तेवढे इतर कोणी देऊ शकत नाही. धरासुद्धा अग्नीला शांत करते, पण जल शीतलता देते. जसे जंगलात झाड पेटल्यावर त्यावर माती टाकून आग विझवली जाऊ शकते, पण ती बराच काळ धुमसत राहते. पण जर त्यावर पाणी टाकले तर ती आग लगेच शांत होऊन जाते. हा विस्तव लवकरच पाण्याच्या संपर्कात येणार आहे. काही काळ जीवनात चढउतार येतील, पण त्यानंतर सर्व सुरळीत होऊन जाईल. फक्त या सर्वात धराचे कार्य फार मोलाचे आहे. धरा म्हणजे आपण जननी समजूया. तिच्या पुढाकाराशिवाय हा विस्तव जलात विलीन होणार नाही. अजून काही शंका असल्यास आत्ताच विचारून घ्याव्यात. पंडित यांनी थोड्या वेगळ्या भाषेत मासाहेबांना बरंच काही समजवले होते. पण नेमकं कोणत्या प्रकारचे जल उत्तम राहील आणि ते अग्नीपर्यंत आपण कसे पोहोचवायचे? मासाहेबांनी सर्व ऐकल्यावर त्यांच्या मनात उत्पन्न झालेला प्रश्न विचारला. ते काम माता भुवनेश्वरी करेल. माता भुवनेश्वरी स्वतः संकेत देईल. जल स्वतः धरापर्यंत वाहत येईल. धराला फक्त त्याला विस्तवापर्यंत नेण्याचे काम करायचे आहे. भूतकाळातील घडलेल्या घटनांमुळे अंधकारात आलेले वर्तमान भविष्यात मात्र उजळून निघेल. रामनाथ यांनी पत्रिकेला नमस्कार करून ती बंद करत मासाहेबांच्या हातात दिली. मासाहेबांना त्यांच्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तर मिळाले होते आणि बरेचसे नव्याने निर्माण झालेले प्रश्न अनुत्तरित देखील झाले होते. पण आता सर्व देवावर सोडत मासाहेब भुवनेश्वरी मातेला प्रणाम करत त्या कक्षातून बाहेर निघाल्या. मासाहेब बैठकीत आल्या तर कायरा आणि ओंकार बसून सोफ्यावर खेळताना दिसले.
दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. कायरा पहिल्यांदाच कोणी अनोळखी मुलासोबत खेळत होते. आजच्या दिवसाचा तिने घेतलेला अनुभव हा तिच्या जीवनातील पहिलाच अनुभव होता. अग्नी तिला हव्या नको त्या सर्व वस्तू घरातच पुरवत असे. घराबाहेर तो तिला कधीच घेऊन जात नव्हता. डॉक्टरांना देखील तो घरीच बोलवून घ्यायचा. तिच्या शिक्षिकाही येऊन तिला घरातच शिकवत होत्या. तो तिच्यासाठी एवढा प्रोटेक्टिव्ह होता की शक्यतो बाहेरच्या अनोळखी व्यक्तीला तो घरातही येऊ देत नसे. बिझनेस विषयीही त्याला कोणी भेटायला आले असता तो त्यांना ऑफिसमध्ये नाही तर बाहेर हॉटेलमध्ये भेटायचे ठरवायचा. त्याच्या याच प्रोटेक्टिव्ह स्वभावामुळे तो कायराला काही इजा होऊ नये म्हणून पहिलेच रोखून धरायचा. ती लहान असताना चालण्याचा प्रयत्न करताना अडखडायची तेव्हा पडू नये म्हणून तो तिला आपल्या कडेवर उचलून घ्यायचा. तिच्या डोळ्यात त्याला पाणी सहन व्हायचे नाही म्हणून त्यांनी घरात कोणीही तिला ओरडू नये ही ताकीदच देऊन ठेवली होती. आज माँसाहेब हट्ट करून तिला त्यांच्यासोबत म्हैसूर घेऊन आल्या होत्या. पण तिला असं इतरांमध्ये मिसळताना बघून त्यांना त्यांचा निर्णय योग्यच वाटत होता. असं नाही करत कायरा, आई रागवते. ओंकार तिला काहीतरी करण्यास अडवत म्हणाला. आई म्हणजे काय? कायराने प्रश्न तर ओंकारला विचारला पण त्या प्रश्नाने माँसाहेबांच्या डोळ्यात लगेच पाणी आले. आई काय असते हे कळण्या अगोदरच सोना तिला सोडून या जगातून निघून गेली होती. कायराला समजायला लागले तसे तिने सोनाला फक्त फोटोतच बघितले होते. ती तिला मॉम म्हणत होते. अगं आई म्हणजे ती बघती तिथे उभी आहे ना, ती माझी आई आहे. ती माझ्यावर प्रेम करते, मला जवळ घेते, माझ्या कपाळावर गालावर प्रेमाने पप्पी घेते. ओंकारही वयाने तसा लहानच होता. आईबद्दल नेमके काय सांगावे याची समज नसल्याने तो त्याची आई त्याला प्रेमाने कशी कुरवाळते आणि कशी जवळ घेते हे कायराला सांगत होता. ते ऐकून कायरा थोडं विचार करत म्हणाली, माझ्याकडे पण आई आहे. ती बघ, ती तिथे उभी आहे ना, ती नीरा आई. त्या निरागस मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकून माँसाहेबांचे कान उंचावले. तितक्यात पत्रिका कक्षात अजून कोणी यजमानांचे आगमन झाल्याने घंटानाद झाला. घंटेचा आवाज ऐकताच हाच तो दैवी संकेत असं माँसाहेबांना मनोमन वाटून त्यांनी देवाचे आभार मानले. पण भुवनकडून त्यांनी नीराबद्दल जे काही समजले होते त्यानंतर तर हा मार्ग थोडा कठीणच वाटत होता. त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली, हे गिरधारी, आम्हाला शक्ती प्रदान करा जेणेकरून आमच्या अग्नीच्या आयुष्यात आम्ही सुख आणू शकू. जल अग्नीला शांत करणार आहे, पण ते जल नेमकं कोणतं आहे? कायरा, जिला नीरा आई म्हणते तीच का अग्नीच्या आयुष्यात ते शीतल जल? की हा विश्वास पुढे जाऊन मोठं वादळ ठरणार आहे? जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. कायराने नीराला आई म्हटले, हे योग्य वाटलं की धोक्याची घंटा? पुढील भागात आणखी वेगळं वळण घेणार आहे कथा.
तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.